पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 मुलींना विषबाधा झालेली आहे आणि विषबाधा प्रकरणाची प्रशासनाकडून आता चौकशी सुरू झालेली आहे। अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार वटकर हे चौकशीसाठी अकोल्यामध्ये दाखल होत आहेत। विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। आमदार अमोल मिटकरींकडून या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। या ज्या मुलींना कावीळ झालेली आहे त्यांचे रक्ताचे तपासणीचे नमुने, त्याचबरोबर स्टूल आणखी युरिन रिपोर्ट हे बघितल्यावरती त्यांच्या कावीळीचं स्वरूप कळू शकेल। त्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्या कार्यवाही करून या मुलींना औषधोपचाराचा खर्च सरकार करणार आहे, पण तसंच त्यांना कुठलाही भार पडू नये आणि त्यांना दिलासा देऊन मध्ये रजा मिळावी, इतर लोक बाधित होऊ नयेत या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत, अशा मी निर्देश स्थानिक अकोल्याच्या पोलिसांना दिलेले आहेत। मुख्यमंत्री आणि माननीय सभापती नीलमताई गोरे यांच्याकडे केलेली आहे। जर या प्रकरणात पूर्ण सत्य बाहेर आलं नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्राधान्यक्रम देऊन या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी मी महाराष्ट्र सरकारकडे करणार।